माझ्या शाळेचे नाव कै गणपतराव गोविंद तिथे प्राथमिक विद्यालय. मी इयत्ता 7वी शिकत आहे. आज आम्हाला एक मॅडम आल्या होत्या. त्यांनी आम्हाला एक गोष्ट सांगितली. त्या गोष्टीचं मी तुम्हाला तात्पर्य सांगणार आहे. ते तुम्ही ऐकावे अशी माझी विनंती. तर आम्हाला गोष्टीत हे कळालं की गोष्टीत एक फुगे विकणारेवाले काका होते. त्यांच्याकडे एक गरीब आणि काळा असा मुलगा आला. त्यांनी त्यांना विचारलं. त्यांच्याकडं अनेक प्रकारचे अनेक रंगाचे फुगे होते. त्यांनी त्या मुलाने त्या काकाला म्हणाले की तुमच्याकडे अनेक प्रकारचे फुगे आहेत, पण काळा रंगाचा फुगा का नाही आणि तो उडतो का? मग ते काका म्हणाले हो असं काय नाही, काळा रंगाचा फुगाही उडतो. आणि मग त्यांनी तो फुगा उडवला आणि ते पाहून तो काळा आणि गरीब मुलगा खूप आनंदी झाला. ते बघून तो त्या काकांना म्हणाला की काका असंच मीही करू शकतो का? ते म्हणाले हो, पण तुझ्यात सद्बुद्धी नाही आहे. तू मेहनत कर, तुला सगळं मिळेल. तुझ्याकडे 3 साधने, मुख्य साधने आहेत. तुझं डोकं, तुझ्याकडे 24 तास आहेत आणि तुझी शक्ती. हे 3 साधने तुझ्या जीवनातील असे 3 मेन साधनं आहेत ज्याने तू पुढे जाऊ शकतो. अशाच कारणाने तू पुढे जाऊ शकतो. आणि जर तू शिकला तर आपल्यासाठी चांगलं, आमच्यासाठी नाही, ते तुझ्यासाठी चांगलं आहे. आणि फुगा उडाला ते माझ्यासाठी चांगलं झालं का तुझ्यासाठी? मग ते त्या मुलासाठी चांगलं झालं ना. थँक्यू.